इथून आणलं होतं पॅक करायला, ते गटातल्या महिलेकडनं घेतलं होतं. त्या 300 रुपयामध्ये मी पहिलं 1 किलोचं ते पॅकिंगचं पॉलिथिन आणलं. त्यानंतर 15-1 दिवसांनी एक्झिबिशन होतं वर्धा जिल्ह्याचं उमेद अभियानाचं आणि तिथे मग मी स्टॉल लावलेला. त्या स्टॉल लावलेला तर पहिल्या 6 ते 7 दिवसामध्ये पहिल्यांदा माझी विक्री झाली 3000 रुपये आणि त्या 3000 रुपयामध्ये मी बाकीचं रॉ मटेरियल घेतलं. असं मग मी प्रत्येक एक्झिबिशनला जायचे आणि त्यानंतर पहिल्यांदा मी 40,000ची छोटी मशीन येते पापडची, ती घेतली. त्याच्यासाठी मला 20,000 रुपये गटाकडनं लोन घ्यावं लागलं. ते लोन घेतलं आणि ते साधारणतः 9 महिन्यात मी ते कम्प्लीट केलं. उन्हाळा हा पीक सीझन असतो, पिकअप असतो खूप, पण स्टोरेज करायला जागा नाही आहे कारण मशिनरी पण त्या शेडमध्ये आहे, तिथे काम पण चालतं आणि स्टोरेज करायला जागा नाही आहे. तर त्यासाठी मला थोडं ते शेड वाढवायचं आहे. जागा आहे माझ्याकडे पण शेड वाढवायचं आहे. कुरडई मशीन पण घ्यायची आहे आणि डो शिजवायला मला जसं गॅसवर प्रत्येक वेळेस गंज मांडावं लागतं, तर त्या शिजवायसाठी पण मला ती मशीन घ्यायची आहे आणि मिक्सिंगसाठी पण, कारण हाताने एवढ्या मोठ्या टोपल्यात भिजवायला त्यात वेळ जातो. फूड टेस्टिंग वगैरे केलेलं आहे का? हो, FSSAच आहे आणि लॅब टेस्टिंग पण झालेलं आहे आणि बाहेर देशात पाठवायसाठी जे टेस्टिंग वगैरे लागतं ते झालेलं आहे माझ्या बाबतीत. अरे वा. काय आहे, आता तुम्ही बाहेरच्या देशात जाताय, बाहेरचे ग्राहक तुम्हाला ज्या वेळेला तुमचं कंपनीचं नाव किंवा हे सगळं बघतील, त्याला आता काय झालंय ना की ऑनलाईन फेस व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे चेहरा पाहिजे तुमचा. म्हणजे इन्स्टा किंवा फेसबुकला तुमचं पेज असायला पाहिजे किंवा तुमचे वेबसाईट असायला पाहिजे, प्रेझेंटेशन तयार करावं लागेल. मला असं वाटतं की कमीत कमी खर्चात हे तुझं ब्रँडिंग होईल, बरोबर ना सर? 25 ग्रॅमचं एक पॅकेट करायचं, त्याचा ह्या कार्यक्रमाचा QR कोड करायचा, चिटकून टाकायचा आणि एवढंच लिहायचं. आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर सल्ला द्या, त्यासाठी नंबर द्या. असं तू उलट मार्केटिंग कर. तुला जी उमेद द्यायची आहे तर त्याच्यावर आम्ही थोडी चर्चा करतो आणि तुला आम्ही सांगतो. आम्ही आता सर्वांनी चर्चा केली. आम्ही तुला तुझ्या पंखांना भरारी देण्यासाठी 8 लाख रुपये देतो. मी आता तुला सर्टिफिकेट देतोय, पण त्या सर्टिफिकेट देण्यासाठी मी आता बोलवतोय अतिरिक्त संचालक उमेद अभियान परमेश्वर राऊत सर. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेटते. आता भेटणार आहोत अस्मिता ताईंना, ज्या आलेल्या आहेत धाराशिवहून. बघूयात मग काय आहे त्यांची गोष्ट. नमस्कार, नमस्कार. मी अस्मिता अविनाश सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आमचा न्यूट्रिशन श्री स्वामी शिवाई उद्योग आहे. आमचे हे व्हिडिओ क्लिप आहे ती पण बघून घ्या. ज्या वेळेला हे व्यसनी होते, मुलांचं शिक्षणाचा प्रश्न माझ्या समोर होता, त्यावेळेला मला एक माझ्या मनामध्ये विचार आला होता की आपण पण आत्महत्या करावी, ह्या मुलांना पण संपवायचं आणि स्वतः पण संपवायचं. पण एक म्हणजे असे विचार मी एक आध्यात्मिक ह्याच्यावर पण चालते, त्याच्यामधून एक विचार ठरला की अध्यात्म आणि विज्ञान ह्याची जोड घालून जर आपण चाललं तर ह्याच्यावर पण मात करू. आणि मुलाचं शिक्षण आहे, मिस्टरांना व्यसनमुक्ती करायची आणि घरातली आर्थिक परिस्थिती सुधारायची, तर ह्याच्यावर पर्याय आपण काहीतरी करायला पाहिजे. ह्या एक स्वतःच्या विश्वासानं मी सुरुवात करायला केली. आणि ज्या वेळेला इकडं मशीन घेतली त्याच वेळेला मुलाला शाळेत घातलं आणि परत ह्यांना व्यसनमुक्तीसाठी नानीजधाम इथे रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही व्यसनमुक्तीसाठी नेलं आणि तिथून आमची म्हणजे चांगल्या कामाला सुरुवातही झाली. माझा एक संदेश माझ्या माझ्या भगिनींना द्यायचा आहे. कसलाही प्रसंग आला, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कसलाही प्रसंग आला तर आत्महत्या करायला कोणीही जाऊ नये. वा, किती छान बोललीस. खूप मोठा मेसेज आहे हा. माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे घरातली परिस्थिती चांगलीच होती आणि नंतर थोडं म्हणजे कर्ज झालं. आर्थिक अडचणीमुळं आमची जी शेती होती
तर ती शेती पण विकावी लागली आणि नंतरचा प्रवास सुरू झाला. ते आर्थिक मदत मी कुठून असंही मागू शकत नव्हते. मग त्याच्यानंतर शेवयाचे जे विचार एक ठरला की गावाकडे उन्हाळ्यामध्ये शेवया तयार करतात. खायला आवडायचं पण कंटाळा यायचा करायला, की ते हातावरच्या फिरवून करावं लागायचं. मग त्याच्यानंतर लहान मुलांना घेऊन मी चालू करायची, पण सारखं डोक्यात तेच विचार येऊ लागले आणि घरात विचारलं, मला घरातल्यांची संमती घेऊन काम करायचं होतं. त्यांना विचारलं तर लहान मुलं येतात, तू नको करू. तरी माझे सासऱ्यांनी त्यांनी पाठिंबा दिला की हा तिनं करायचं म्हणाले घरात बसून आणि मुलांना पण सांभाळते. आणि 15,000ची आम्ही मशीन घेतली. मग महिलांना घेतलं मी आणि आमचा एक गट स्थापन केला. पण विक्री करायला कसं करायचं म्हणून 2 मुलांना पण घेतलं. आणि जे आठवडी बाजार असते त्या ठिकाणी पण आम्ही द्यायला सुरू केलं. ते शेवयाले मावशी असे एक ओळख पण झाली. पण माझ्या डोक्यामध्ये एक विचार, सारखंच विचार करायची, ह्याच्यावर काहीतरी बदल करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये कोरोनाचा काळ आला मध्ये आणि त्याच्यामधून संध्याकाळच्या वेळेला एक न्यूज मी बघत होते की जे नूडल्स खाऊन मैद्याचे लहान मुलांना पोटाचे विकार होऊ लागले, असं एक ऍड बघितली मी. आणि त्याच्यानंतर एक विचार येऊ लागले की आपण जर ह्याच्यामध्ये काही बदल केला तर मग पालक, मेथी, शेवगा आणि गव्हांकूर पण आम्ही सुरू केली. आमच्या जे शेवया आहेत मिलेटमध्ये 8 प्रकारचे आहेत. वा. ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा, राळे, भगर, कोडो आणि ब्राऊन टॉप. तर लहान मुलांना, स्तनदा माता, गरोदर माता, किशोर वयाची मुले, वयोवृद्ध आहेत, एक पोषक आहार म्हणून द्यावा असं एक माझ्यामध्ये डोक्यामध्ये एक कल्पना येऊ लागली आणि त्याच्यावर काम सुरू केलं. उमेद अभियानाकडनं RCT ला पण प्रशिक्षण झालं माझं. त्याच्यानंतर न्यूट्रिशनचं कळालं. परत लायसन, GST हे असे जे डॉक्युमेंट लागणार आहेत हे पण आम्ही करून घेतले. आणि सर खास करून म्हणजे गव्हांकूरची शेवई आहे तर कॅन्सर पेशंटसाठी काय झालं? माझ्या मिस्टरांना पण आता सध्या आहे ते. मला वाटलं नव्हतं कधी की माझ्याही घरी म्हणजे कॅन्सर. त्याच्यावर हे होईल. आज आहेत ते हॉस्पिटलमध्येच आहेत. म्हणजे कॅन्सर पेशंटसाठी खूप चांगलं आहे असं बरोबर. त्याचं हे झालेलं आहे. पहिल्यांदाच कुठेतरी गव्हांकूरची शेवया केली असेल. हा सर, रेडी टू इट आमचा प्लॅन आहे पुढचा. हा. करून बघितलंय, ट्रायल पण घेतलंय आणि मागणी आहे. स्टँडर्ड पॅकिंग साठी पॅकेजिंग मशीन पण लागणार आहे. हो. परत रोस्टेड आणि ड्रायर पण लागणार आहे. एखादं पिकअपची पण गरज लागणार आहे कारण मुलं जी आहेत तर हे बाहेरचं काम म्हणजे ऑनलाईनचं पण ते बघतायत. मी माझ्याकडून इतकी नक्की खात्री देते की पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे चांगले डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याशी तुमचा डायरेक्ट संपर्क करून देणं ही जबाबदारी माझी. चालेल, मी Thank you, नक्की करेन. मी आमच्या गावची मराठी शाळा गेले 3 वर्ष झालं दत्तक घेतलेली आहे. आणखी एक आमच्या गावात एक गुरुकुल म्हणून एक आश्रम चालू आहे. तर मी तुम्हाला फक्त मिलेट कॅटेगरीमध्ये सांगतो. तुमच्या 1 टनाची ऑर्डर मी तुम्हाला आता देतो. टप्प्याटप्प्याने मला 5-6 महिन्यात पूर्ण करा. चालेल. थँक्यू सर. आपका डेली का कितना आउटपुट आता है, कितना प्रोड्यूस करते हो आप? 1000 किलो तरी करू शकतो आम्ही One ton. One Per ton day. per day. पर डे. That's huge. Wow. सर उनका अभी एक ही प्रॉब्लम था, उनके पास प्रोडक्शन कैपेसिटी है, स्टोरेज स्टोरेज एंड सेल्स. ई कॉमर्स ऑर्गेनाइजेशन वो चीज आपका प्रॉब्लम सॉल्व कर देगा. तुम्ही व्हिडिओ मध्ये जे म्हटला की मी काय क्षणाला गेलते की आता आपण थांबू आणि तिथून परत तुम्ही रिव्हर्स करून हा व्यवसाय उभा केला. त्याच्या बाबतीत म्हणजे आदर्शच आहात तुम्ही आता महाराष्ट्राचे, मला असं वाटायला लागलंय. त्यामुळे आता जास्त काही नाही, पण तुम्ही धाराशिव मध्ये जिथं करताय तर तिथं तुमचं शॉप आहे काही? हो आहे, शॉप गुंजोटीमध्ये आहे. तर मला म्हणजे आता ह्या एवढ्या एपिसोड मध्ये सांगितलं आहे मी कधी, पण मला असं वाटतंय की तुमच्या शॉपच्या जर बाहेर काही जागा असेल तर लाडाची कुल्फीची एक फ्रँचायझी शाखा मी तुम्हाला माझ्याकडून फ्री मध्ये देतो. हो सर, थँक्यू. आणि तुमची जी काय रक्कम आम्हाला तुमच्या पंख मजबूत करण्यासाठी द्यायची आहे ती रक्कम आम्ही ठरवतो. ताई, तुझ्या या सगळ्या कष्टाला आणि न हरण्याच्या जिद्दीला सलाम करून SBI फाउंडेशन आणि उमेद
कडून तुला 6 लाखाची मदत करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. 6 लाख आणि माझी लाडाची कुल्फीची एक फ्रँचायझी फ्री. मला पंख मिळाले, मला पंख सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. भेटणार आहोत आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना. बघूयात त्या कुठून आल्यात आणि काय आहे त्यांची ओळख. नमस्कार. माझं नाव प्रतिभा अर्जुन पाटील, राहणार शिंगाई, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मी सर्व प्रकारचे पापड कुरडई हाताने बनवते. हा माझा व्यवसाय. बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बसू. 2005 मध्ये माझं लग्न झालं. 2007 मध्ये मुलगा झाला. नंतर आमचं हळूहळू खर्च वाढला. त्यामुळे मला असं वाटायचं की काहीतरी करायचं. आता आपला एवढे कंपनीच्या पगारामध्ये आपलं भागणार नाही. त्यामुळे मी काहीतरी करायचं म्हणून शोधत होते. जाऊचा पण FD चा कोर्स झालेला होता, फॅशन डिझायनिंगचा. तिने आमच्या घरून पापड वगैरे, लोणचं असं सर्व सामान नेलेला होता. त्याच्याकडे जेव्हा कस्टमर आले, ते कस्टमरांनी ते पापड वगैरे बघितले. तिला विचारत होते की आम्हाला पण हे पापड देतील का बनवून घरगुती. तिने मला कॉल केला आणि सांगितलं, तुम्ही असे असे पापड वगैरे मागता ते, तर तुम्ही बनवून द्याल का. मी हो सांगितलं. सोसायटीच्या महिलांमध्ये तो दिला. घरगुती सारखा असल्यामुळे त्या महिलांना तो पापड खूप आवडला. त्याच्यामुळे त्या महिलांनी मला अजून ऑर्डर दिली. त्याच्यानंतर मग आमचा व्यवसाय वाढतच गेला. त्यानंतर माझ्या पतींचा ऍक्सिडेंट झाला. खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला होता. त्यांना मेंदूला खूप मार लागलेला होता. 1 महिना ते हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा आम्हाला 6 ते 7 लाख रुपये त्यांना दवाखान्याला लागले. या पिरियडमध्ये आम्ही खूप खचून गेलो होतो, पण आम्ही हार मानली नाही. आम्ही खूप प्रदर्शनं केले. मी बिझनेस पण वाढवला, बाया वाढवून घेतल्या आणि नंतर हा बिझनेस चालूच ठेवला. मी लहानपणापासून खरोखर टॅलेंटेड होते. मला वाटायचं मी चांगली शिकेल, नोकरी करेल. पण आई ते शेतकरी होते, त्यांची बी परिस्थिती थोडी नाजूकच होती. माझं मग 2005 मध्ये लग्न झालं. 7 मध्ये एक मुलगा झाला. 10 मध्ये दुसरा मुलगा झाला. खर्च वाढत गेला. वाटायचं काहीतरी करायचं. मी परीक्षा पण दिल्या, तलाठी वगैरे अशा, पण कुठंतरी 1-2 मार्काने जायचीच. मग नंतर वाटायचं जाऊ दे, हे 8 ते 12 तास ड्युटी करण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. सासूबाईंचा मला खूप सपोर्ट होता. मग असंच उन्हाळ्याच्या सुट्टी म्हणजे माझे दीर पुण्यालाच असतात, ते आले. त्यांनी जाऊबाईंनी आम्ही घरी जे पापड बनवतो ते पापड नेले. ती छान डिझाईनचे ब्लाऊज वगैरे ड्रेसेस शिवते. मग ती कस्टमर यायचे, त्यांनी ते पापड बघितले. मग त्यांना छान वाटले. आम्हाला पण बनवून द्याल का. त्यांना तिला विचारलं. ती म्हणे चालेल, माझे जेठाणी बनवून देतील. तिला 5 किलो पापड बनवून दिले. त्यांना एवढे आवडले की त्यांनी आम्हाला, म्हणजे तुम्ही जे जे पापड बनवतात ते आम्हाला बनवून द्या. त्यांना आम्ही सेकंड टाइम 20 किलो पापड बनवून दिले. बिबडी, नाचणी, गहू तांदूळ, कुरडई, पूर्ण सोसायटीमध्ये त्यांनी. मी थांबवतो. खरं सांगतो, हे मी विचार तोच करत होतो. भारतात सर्वात सुंदर पापड कुठं होतो ना, तो खानदेशात होतो. खानदेशची बिबडी आणि खानदेशचा लसूण हिरवी मिरची पापड वेळच लागेल. तुम्ही आवर्जून आज न्यायचे बरं का. आम्ही घेणार. आम्ही बघू शकतो का. हो, आहे का. ज्वारीचं आहे. माझी ज्वारी, तांदूळ आणि गहू तिघं मिक्स असतं. स्टॉक आहे तुमच्या आता करंट डेटला तुमच्या घरी किंवा कंपनीमध्ये स्टॉक किती आहे बिबडीचा. आता माझ्याकडे स्टॉक 500 ते 1000 बिबडी असेल सर. ऑन रेकॉर्ड सांगतो, बुक झाली तुमची. आणि तुम्हाला 1 लाख बिबडीची ऑर्डर आत्ताच्या आत्ता, म्हणजे पुढचं तुम्ही सांगण्याआधी सांगतो, 1 लाख बिबडी तुम्ही आता तयार करायची. पण या एपिसोडमुळे महाराष्ट्रभर ज्यांना बिबडी हा प्रकार माहित नाही, माझ्यासारखे लोक, त्या सगळ्यांना आता तो प्रकार माहिती झाला. हे सगळ्यात महत्वाचं. आता त्याची डिमांड यायला लागेल सगळी. 100% नक्की. मी 2015 मध्ये माझा बचत गट तयार केला मॅडम. आणि त्या बचत गटामार्फत मग मी त्याच गटातल्या महिला घेऊन 3-4 महिला मिळून पापड बनवायला लागले. 2017 मध्ये ऍक्सिडेंट झाला माझ्या घरच्यांचा.
खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यांना मेंदूला एवढा मार बसलेला होता की ते एक्सपायरच्या याच्यात होते, पण वाचले. मग आम्हाला खूप आवश्यकता होती पैशांची. म्हटलं आपला हाच म्हणजे उमेद अभियान यांनी मला खूप साथ दिली. माझ्या सासूबाई आणि सासरे हे स्टॉलला जायचे, पापड विकायचे. त्याच्या मार्फत आम्ही ते कर्ज फेडू दवाखान्याला लावू शकले, त्यांना वाचवू शकले. मग मी हळूहळू म्हणजे हे 2-3 पापडावर डिपेंड न राहता कुरडई, सांडगे आणि वेगवेगळे पापड बनवायला लागली. 9 मार्च 2020 मध्ये मी 5 लाख कर्ज घेतलं आणि 22 मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं. म्हणजे आता काय करायचं, एका अडचण निसरत नाही परंतु दुसरी अडचण उभी राहिली. आम्ही 1-1 क्विंटल पापड बनवून ठेवला. आम्हाला माहित होतं की एक दिवस लॉकडाऊन संपणार, प्रदर्शन चालू होणार आणि आपले पापड विकले जाणार. त्यातनं मग ते प्रदर्शनांमधनं आम्हाला होलसेलचे गिराईक मिळाले. आता 1 लाख जर सरांनी आता तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे की तुमची 1 लाख सुद्धा बिबळी जी आहे ती मी घेऊ शकते, तर त्याचं काय तुमच्याकडे प्रोडक्शन होईल का तेवढं तुमच्याकडून? त्याला जवळ टाइमच लागेल. तेच आमच्या ऑर्डरी वाढल्यामुळे ना आम्हाला खूप कमी पडतोय मॅडम, म्हणजे जागा कमी पडतोय. घराच्या शेजारीच एक जागा विक्रीला आहे. ती जागा घेऊन तिथे मोठे शेड बनवून मला ड्रायर घ्यायचे, ड्रायर घेऊन आणि कुरडईचं मशीन, पण आम्हाला 50-50 किलो पीठ कालवावं लागतं. त्यात मसाला. माझ्याकडे आता 10 महिला आहेत. माझ्या ज्या गटातल्या 160 महिला आहेत त्यांना कामाला लावायचंय. हे माझं उद्दिष्ट आहे. मग आम्ही आता थोडीशी तुमची आवश्यकता बघून चर्चा करतो आणि निर्णय तुम्हाला लगेच सांगतोय. मला असं वाटतं ताई, या TV9च्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खानदेशला प्रेझेंट करताय. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून SBI फाउंडेशननी तुम्हाला 8 लाख रुपयाची भरघोस मदत केलेली आहे. धन्यवाद. या सगळ्या आयुष्याच्या अडथळ्याच्या शर्यतीमध्ये तुम्हाला आता जो काही आनंदाचा, पाण्याचा शिडकावा मिळालेला आहे त्याचं सर्टिफिकेट द्यायला राऊत सर आता इथे येत आहेत. मला पंख मिळाले, मला पंख मिळाले. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेटते. अभिनंदन प्रतिभाताई. धन्यवाद. 1 लाख बिबडी पापड्यांची ऑर्डर, ये भी बड़ी बात है. एनिवे, मला खूप आनंद झालाय की तुम्हाला खरं तर ही खूप वेगळी गोष्ट आहे की जे इतर महाराष्ट्रात फार मिळत नाही, उपलब्ध होत नाही, ते तुम्ही बनवताय. आता कसं वाटतं ही मदत मिळाली? मला खूप आनंद झाला मॅडम. आयुष्यातला पहिला आनंद झाला मला. खरंच मी उमेद अभियानात नसते ना एवढं मिळवूच शकले नसते. उमेद अभियानाच्या आधी धन्यवाद मानते. प्रतिभाताई, आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, क्षेत्र कुठलंही असो, प्रयत्नांना पर्याय नसतो. जर आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर आज ना उद्या यश नक्की मिळतं. आणि ह्याच प्रयत्नांना बळ देण्याचं काम, पंख देण्याचं काम घे भरारी मला पंख मिळाले या अभियानातून आपण करतोच आहोत. अर्थातच जसं मी नेहमी सांगते तसं आमच्या उमेद परिवारातील या सगळ्या ताईंचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच umedmart.com वरती उपलब्ध आहेत. आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे घे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI फाउंडेशन, टेलिकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. पाहायला विसरू नका घे भरारी मला पंख मिळाले शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठी.